नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज कार्तिक शुद्ध त्रयोदशी शके 1945 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाणे जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालयाचा राज्यस्तरीय पहिल्या बालस्नेही पुरस्कारानं सन्मान. सफाई कामगारांना 8 ते 10 वर्ष सलग काम केलं तर त्यांना कायम करावं. मेधा पाटकर. आणि मुंब्रा इथं सकाळी झालेल्या एका मोठ्या स्फोटामुळे गूढ, 3 व्यक्ती जखमी. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमचं फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि स्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा. फिर हम गांव चले गए. फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए. एनम दीदी हमारे एक दिन घर आई. उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ. फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े. आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए. उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें. अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए. हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए. मिशन इंद्रधनुष. तुलसी विवाह ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजी, धूमधडाक्यात आणि पारंपरिक रीतिरिवाजानुसार साजरा करण्यात आला. कार्तिक शुक्ल द्वादशी पासून ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह करण्याची प्रथा आहे. तुलसी विवाहानंतरच सर्वसामान्य विवाहाला प्रारंभ होतो. तुळस ही एक पवित्र वनस्पती असून ती भारतात सर्व ठिकाणी आढळते. तुळस हे काम, कर्तव्य, तत्परता, प्रेम आणि सद्गुणांचं प्रतीक आहे. महाराष्ट्रात तुळस ही अतिशय पवित्र मानली असून यासाठी प्रत्येक माणसाच्या दारात तुळस ही असतेच. विष्णूची पूजा ही तुळशीशिवाय नेहमीच अपूर्ण आहे. तुलसी दलविरहित विष्णू राहे उपवासी असं आरतीत म्हटलंच आहे. तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशी वृंदावनाला सजवलं जातं. ऊस, चिंच, आवळा आणि तुळशीच्या फांद्यांनी वृंदावन सजवलं जातं. त्यानंतर लग्नविधी होतो. लग्न लागल्यानंतर दूध पोहे, दही पोह्यांचा नैवेद्य दाखवला जातो. अशा तऱ्हेनं पारंपरिक पद्धतीनं तुलसी विवाह साजरा करण्याची पद्धत आहे. आता अलीकडे या विवाहाला खऱ्या विवाहाचं स्वरूप येऊ लागलंय. मुंब्रा इथं आज सकाळी झालेल्या एका मोठ्या स्फोटामुळे मोठंच गूढ निर्माण झालंय. आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मुंब्रामधील मुघल पार्क या इमारतीत हा मोठा स्फोट झाला. ही इमारत तळ अधिक 4 मजली असून या इमारतीमध्ये 25 फ्लॅट आहेत. तळ मजल्यावरील एका भंगाराच्या दुकानामध्ये गॅस सिलेंडरमध्ये लिकेज झाल्यानं भडका उडाल्याचं सांगितलं जातं. मात्र या स्फोटाची व्याप्ती फार मोठी होती. याच स्फोटाचा आवाज अगदी दूरपर्यंत ऐकू गेला. या स्फोटामध्ये फारशी हानी झाली नसली तरी नुकसान मात्र मोठं झालंय. या स्फोटात 3 व्यक्ती जखमी झाल्या असून या इमारतीसमोरील एका गाडीचं नुकसान या स्फोटाची तीव्रता सांगून जातं. या इमारतीमधील रहिवाशांना सुरक्षिततेच्या कारणास्तव तात्काळ इतरत्र हलवण्यात आलं आहे. या इमारतीमध्ये एकूण 76 रहिवासी राहत होते. त्यांची तात्पुरत्या स्वरूपात शिमला पार्क या शाळेत सोय करण्यात आली. या इमारतीतील झालेल्या स्फोटानंतर पोलिसांनी तात्काळ धाव घेतली आणि बॉम्ब शोध नाशक पथकातर्फे या इमारतीची पाहणी करण्यात आली. हा स्फोट या सिलेंडर लिकेजमुळे झाला असल्याचं सांगितलं जात असलं तरी याबाबत एक मोठं गूढ निर्माण झालंय. या स्फोटानंतर मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि तीव्र संताप व्यक्त केलाय. हा स्फोट सिलेंडर लिकेजचा नसण्याची शंका त्यांनी व्यक्त केली. आव्हाड यांनी पालिका आणि पोलिसांच्या एकूणच कार्यपद्धतीवर शंका उपस्थित करून आपली नाराजी व्यक्त केली. ठाणे जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालयाला राज्यस्तरीय पहिल्या बालस्नेही पुरस्कारानं सन्मान झालाय.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, महिला आणि बाल विकास विभाग, युनिसेफ, होप फॉर चिल्ड्रन्स या स्वयंसेवी संस्थांच्या वतीनं 2023 पासून दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पहिल्या बालस्नेही पुरस्कार वितरण सोहळा मुंबईमध्ये संपन्न झाला। महिला आणि बाल कल्याण विभागाला शासनाच्या वतीनं दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा बालस्नेही पुरस्काराचं वितरण महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आलं। बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन विविध योजना राबवित असतं। राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाला निधी आणि आयोगाच्या बळकटीकरणासाठी सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल, असं महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यावेळी म्हणाल्या। यावेळी जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी ठाणे यांचा सत्कार करण्यात आला। जिल्ह्यांतर्गत रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी फिरतं पथक स्थापन करून 155 मुलांना त्यात दाखल करून त्यांचं पुनर्वसन करण्यात आलंय। बाल संगोपन योजनेअंतर्गत 2028 मुलांना लाभ देण्यात आलाय। बाल संरक्षण, बालविवाह मुक्ती, बालतस्करी रोखण्याचं काम, बालकामगारांची कामातून मुक्तता, बालगृहातील सुधारणा, बालगृहामधील अपंग मुलांचं पुनर्वसन अशी उल्लेखनीय कामगिरी या कार्यालयानं बजावली आहे। त्यांनी केलेल्या या संपूर्ण कार्याची दखल महिला बाल विकास आयुक्तालय, बाल हक्क संरक्षण आयोग आणि युनिसेफ यासारख्या संस्थांनी आवर्जून घेतली असून सदर कामकाज यशस्वीपणानं पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांचं वेळोवेळी मार्गदर्शन घेतल्यामुळं वरील सर्व कामं अत्यंत उत्कृष्टपणानं महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाला पार पाडता आली। आयुक्त डॉक्टर प्रशांत नारनवरे यांनी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांचं विशेष अभिनंदन करून सत्कार करण्याबाबत सूचित केलं, अशी माहिती ठाणे जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी दिली आहे। कल्याण शहराचं प्रवेशद्वार असलेल्या विठ्ठलवाडीतून जाणाऱ्या जुन्या पुणे लिंक रस्त्यावरून कल्याण शहराच्या पश्चिमेला कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी कल्याण किंवा उल्हासनगर शहराचा मोठा वळसा घालून जावं लागतं। या वळसा येत्या काही दिवसात थांबणार असून जुन्या पुणे लिंक रस्त्यावरून थेट कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी उन्नत मार्गाची उभारणी केली जाणार आहे। त्यामुळे सुमारे 40 मिनिटांचा प्रवास वेळ 5 मिनिटांवर येणार आहे। लवकरच या कामाची निविदा जाहीर केली जाणार असून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठंच यश आलंय। सध्याच्या घडीला कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी परिसर आणि कल्याण पश्चिम भागात येणारा हा परिसर तसा भौगोलिकदृष्ट्या दूर नाहीये, मात्र वालधुनी विठ्ठलवाडी परिसरातून प्रवास करून शहाड भागात जाणं तितकंसं सोपं नाही। त्यासाठी थेट मार्ग तर मुळीच नाहीये, त्यामुळेच एका शहराची 2 टोकं दूर असल्यासारखे वाटतात। जुनं कल्याण पुणे लिंक रस्ता या नावानं ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडी परिसरातून शहाड परिसरात ये जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। मात्र आता ही कसरत बंद होणार असून विठ्ठलवाडी भागातून थेट कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यासाठी नवीन उड्डाणपुलाची निर्मिती केली जाते। कमीत कमी भूसंपादन करून अडथळे टाळून हा मार्ग उभारण्याची संकल्पना खासदार श्रीकांत शिंदे यांनी मांडली होती। त्यामुळे कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरून थेट कल्याण पूर्व, विठ्ठलवाडी आणि उल्हासनगरच्या पूर्व भागामध्ये पोहोचणं सोपं होणार आहे। त्यामुळे कल्याण आणि आसपासच्या परिसरातील वाहतूक कोंडी सुटायला मदत होईल। यापुढील बातम्या एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त ठाणे वार्ता। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा।
ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। चेंदणी कोळीवाडा आणि आगरी कोळीवाडा यांना जोडणाऱ्या ब्रिजची नरेश मस्के यांनी पाहणी केली आहे। ठाण्यातील कोपरी पूर्वेला असलेला चेंदणी कोळीवाडा आणि आगरी कोळीवाडा यांना जोडणारा महत्त्वाचा असलेला रेल्वे ब्रिज अचानक रेल्वेने बंद केल्यानं संपूर्ण कोपरी कोळीवाडा परिसरातील नागरिक हवालदिल झाले असून या ब्रिजमुळे आमची अनेक कामं होत नसल्याचं सांगून नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। दरम्यान या ब्रिज विषयी शिवसेना प्रवक्ते नरेश मस्के यांनी रेल्वे अधिकारी, महानगरपालिका अधिकारी आणि स्थानिक नागरिक यांच्या समवेत पाहणी करून लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याचे आदेश रेल्वे आणि महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत। तर जोपर्यंत हा ब्रिज पूर्ण रिपेअरिंग किंवा नवीन होत नाही तोपर्यंत रेल्वेच्या पुलावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारे अडवून त्यांच्याकडून दंड वसूल करू नये असं देखील यावेळी नरेश मस्के यांनी सांगितलं आहे। राज्यातील अनेक महानगरपालिकांमध्ये कचरा उचलण्याचं कंत्राट दिलं जातं। कंत्राटदार बदलला की कंत्राटी सफाई कामगारांचा रोजगार जातो। त्यांना रोजगार, सुरक्षितता आणि किमान वेतन दिलं जावं अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केली। या मागणीसाठी पाटकर यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांची भेट घेतली। या भेटी दरम्यान श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया आणि त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते। सामाजिक कार्यकर्त्या पाटकर यांच्या मागणीला महानगरपालिकेतील म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेनं देखील पाठिंबा दिला। यावेळी पाटकर यांनी सांगितलं की सफाई कामगार हा तळागाळातील आहे, त्याला रोजगाराची सुरक्षा नाही, तसंच कमी पगार दिला जातो, त्याला किमान वेतन दिलं पाहिजे। सध्या 6,000 रुपये त्यांना पगार दिला जातो, त्याला किमान वेतन 11,000 रुपये तरी दिलं जावं अशी मागणी आयुक्त जाखड यांच्याकडे त्यांनी केली। त्यांनी ही मागणी मान्य केली असल्याचं पाटकर यांनी स्पष्ट केलंय। अनेक महानगरपालिकेत खासगी कंत्राटदारांना शहर सफाईचा ठेका दिला जातो, त्यांचा ठेका बदलला की कामगार देखील बदलतात। अनेक ठेके हे राजकीय दबावामुळे दिले जातात, त्यामुळं त्यांच्या मर्जीतील सफाई कामगार तिथं कामावर ठेवले जातात। मात्र अन्य राज्यात ठेकेदारी पद्धतीवर काम करणाऱ्या सफाई कामगारांनी 8 ते 10 वर्ष काम केलं तर त्यांना कायम केलं जातं। तशा पद्धतीचे आदेश या ठिकाणी देखील दिले जावेत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत देखील कंत्राटदार कंपनीचा ठेका रद्द झाल्यावर त्यांच्याकडे काम करणाऱ्या कंत्राटी सफाई कामगारांना कामावर ठेवण्याचा आदेश न्यायालयानं दिलेला आहे। त्यांची थकीत देणी आहेत ती कामगारांना मिळालेली नाहीत, ती त्यांना त्वरित मिळावीत। ठेकेदार बदलला तरी त्यांचा रोजगार जाता कामा नये अशी मागणी आहे। महानगरपालिका आयुक्त या मागण्यांचा विचार करतील अशी अपेक्षा पाटकर यांनी व्यक्त केली आहे। गेल्या 7 महिन्यांपासून तयार असलेलं दिघागाव रेल्वे स्थानक तात्काळ सुरू करण्यासाठी खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली दिघागाव आणि ऐरोली रेल्वे स्थानकात नागरिकांनी केलेल्या स्वाक्षरी आणि त्यांच्या प्रतिक्रिया मध्य रेल्वेचे मुख्य रेल्वे प्रबंधक रजनीश गोयल यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आलं आणि त्यांना लवकरात लवकर दिघागाव रेल्वे स्थानक सुरू करा, नाहीतर जन आंदोलनासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा खासदार राजन विचारे यांनी दिला आहे। त्यावेळी जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, उपजिल्हा प्रमुख मनोज हळदणकर, कृष्णा कोळी हे देखील उपस्थित होते। रात्रीच्या वेळी प्रवाशांची घरी जाण्याची घाई, स्टेशनमधून ते बाहेर पडत नाहीत, तोच फेरीवाल्यांनी परिसराला घातलेला गराडा असं चित्र डोंबिवली रेल्वे स्टेशन बाहेर दिसून येतं। रेल्वे स्टेशन बाहेर 150 मीटर परिसरात फेरीवाले बसू देऊ नयेत असा नियम असताना कल्याण डोंबिवलीमध्ये या नियमाची सर्रास पायमल्ली केली जाते। डोंबिवली स्टेशनला फेरीवाल्यांचा गराडा पडलेलाच असतो, त्यातूनच प्रवासी ये जा करतात, रिक्षासाठी रांगाही लावतात।
नागरिकांच्या या त्रासाबाबत अनेक रेल्वे संघटना आणि राजकीय नेत्यांनी वारंवार तक्रारी दाखल करून पालिका प्रशासन लक्ष देत नाहीये. मात्र गेल्या आठवड्यात KDMC आयुक्त भाऊसाहेब दांडगे यांची तडकाफडकी बदली झाल्यानंतर पालिकेला नवीन आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड नावाच्या पहिल्यांदाच एक महिला आयुक्त मिळाल्या असून त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा कारभार हातात घेताच पालिकेत फेरीवाल्यांसारखे येतात आणि जातात. मात्र फेरीवाले हटत नाहीत. इच्छा असतील तर हे फेरीवाले हटतील अशा प्रकारची टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केली होती. आमदारांच्या टीकेनंतर आता महानगरपालिकेच्या महिला आयुक्त ॲक्शन मोडवर आल्या असून त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सर्वच अधिकाऱ्यांना फेरीवाल्यांवर कारवाईचे आदेश दिले. यानुसार डोंबिवलीतील प्रभाग अधिकारी आणि फेरीवाले पथकानं डोंबिवली परिसरामध्ये काल सकाळपासूनच फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त घेऊन डोंबिवली स्टेशन परिसरातील अनधिकृत शेड JCB आणि डंपरच्या साह्यानं तोडल्या, तर रामनगर तिकीट घरासमोरील दुकानदारांनी केलेलं फुटपाथवरील अतिक्रमण देखील हटवलं. इतकंच नाही तर रात्री उशिरापर्यंत स्टेशन परिसरात अनेक फेरीवाल्यांचं सामान देखील जप्त केलं. यावेळी पालिकेच्या फेरीवाला अतिक्रमण विभागानं जोरदार कारवाईला सुरुवात केल्यानं अनधिकृत फेरीवाल्यांचं धाबं दणाणलं होतं. काही काळ प्रवासी आणि डोंबिवलीकरांनी मोकळा श्वास घेतला असून नवीन आयुक्तांच्या या आदेशानंतर आता किती दिवस स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त आणि स्वच्छ राहतो हे पाहावं लागेल. दिवाळीनंतर ग्रामीण भागात पार पडणाऱ्या तुळशी विवाहाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. कल्याणच्या काटई परिसरात असाच एक भव्य तुळशी विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याला शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आवर्जून हजेरी लावून वधूवरांवर अक्षता टाकल्या. या विवाह सोहळ्याला हजारोंच्या संख्येनं वऱ्हाडी मंडळी उपस्थित होती. विशेष म्हणजे ज्याप्रमाणे खराखुरा विवाह सोहळा पार पडतो तशाच प्रकारचा थाटमाट या विवाह सोहळ्यात होता. भव्य मंडप, उत्कृष्ट आसन व्यवस्था, जेवणावळी तसंच वाजंत्री, फटाक्यांची आतिषबाजी असं भव्य आयोजन या विवाह सोहळ्याला करण्यात आलं होतं. इतकंच काय तर अंतरपाठ धरून मंगलाष्टकांनी अतिशय विधिवत असा हा विवाह सोहळा संपन्न झाला. गेल्या 18 वर्षांपासून अशाच पद्धतीनं हा विवाह सोहळा दरवर्षी पार पाडला जातो. पंचक्रोशीतील हजारोंच्या संख्येनं वऱ्हाडी मंडळी या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याला उपस्थिती लावतात. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालयाचा राज्यस्तरीय पहिल्या बालस्नेही पुरस्कारानं सन्मान. सफाई कामगारांना 8 ते 10 वर्ष काम केलं तर त्यांना कायम करावं
मेधा पाटकर. आणि मुंब्रा इथं सकाळी झालेल्या एका मोठ्या स्फोटाचं गूढ, 3 व्यक्ती जखमी. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.